आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। सुनेत्रा पवार या विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर गटनेतेपदी निवडी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, सुनेत्रा पवार विधान भवनाकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। नेते अजित पवार गटाचे नेते त्यांची वाट बघतायत, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच आपण बघतोय की अजित पवार गटाचे सगळेच नेते सध्या या ठिकाणी विधान भवनामध्ये उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत। विधान भवनामध्ये सगळेच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आमदार पोहोचलेले आहेत आणि अर्थात प्रत्येकाचं एकच लक्ष आहे की सुनेत्रा वहिनी यांना गटनेता म्हणून त्यांची निवड केली जाणार आहे। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची निवड या ठिकाणी पक्षाकडून केली गेलेली बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी सगळ्या यंत्रणा सध्या सज्ज असलेल्या बघायला मिळत आहेत। सगळे आमदार, सगळे मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या बैठका काही वेळेतच सुरू होतील। सुनेत्रा पवार देखील आता विधान भवनामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ती या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळत आहे। अर्थात प्रत्येकासाठी खरं तर एक धक्का होता जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं होतं, मात्र त्यानंतर गटनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार असल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा अर्थात अनेकांना याच खरं तर प्रकारचा आनंद बघायला मिळाला होता, कारण सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्या देखील या धुरा सांभाळू शकतील अशा संदर्भात खरं तर एक वचन या ठिकाणी नेत्यांकडून देखील दिलेलं बघायला मिळालं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये खरं तर या सगळ्या प्रक्रिया पार होणार आहेत। आतमध्ये विधान भवनामध्ये सर्वच यंत्रणा या ठिकाणी सज्ज असलेल्या बघायला मिळत आहेत। अनेक आमदार, अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी सध्या उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत। काही वेळेमध्येच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची, मंत्र्यांची ही बैठक या ठिकाणी त्या ठिकाणी आतमध्ये पार पडणार असल्याचं देखील दिसून येणार आहे। सोबतच सुनेत्रा वहिनी यांना एकमतानं गटनेता म्हणून त्यांची निवड केली जाणार आहे, ती प्रक्रिया केली जाणार आहे, त्याची नोंदणी देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर शपथविधीचा सोहळा जो आहे तो संध्याकाळी होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच सगळा आज दिवस जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणारं एक नेतृत्व जे आहे ते सध्या पक्षाला या ठिकाणी मिळत असलेलं बघायला मिळत आहे आणि अर्थात एकमुखानं आणि बिनविरोध अशी निवड जी आहे ती या ठिकाणी झालेली बघायला मिळत आहे।